माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता या तारखेला जमा होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या अंतरिम बजेट दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. हा पैसा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील किस्तांच्या स्वरूपात मिळाला आहे. आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे, ज्यात लाभार्थी महिलांना 4,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेचा पहिला टप्पा जाहीर केला तेव्हा राज्यातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदतीसाठी दरमहा 1,500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या किस्तांच्या स्वरूपात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आले. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वाची आहे. योजना जाहीर झाल्यापासून अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी या योजनेचा लाभ घेतला आहे. योजना जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष समितीची स्थापना केली आहे. या समितीने विविध विभागांच्या समन्वयाने योजनेची अंमलबजावणी केली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना 3,000 रुपये मिळाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात 4,500 रुपये या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात फक्त त्या महिलांना फायदा मिळणार आहे ज्यांनी आधार कार्ड सीडिंग केली आहे. योजना नोंदणी आणि आधार सीडिंग प्रक्रिया. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपल्या आधार कार्डाची बँक खात्याशी सीडिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील 4,500 रुपये मिळतील. आधार सीडिंग न केल्यास योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी सीड झाले असेल तर तुम्ही 4,500 रुपये मिळवण्यास पात्र आहात. योजना नोंदणीसाठी महिला लाभार्थींनी नजीकच्या सेवा केंद्रांमध्ये जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेमध्ये लाभार्थींनी आपल्या आधार कार्डची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात 4,500 रुपये जमा केले जातील. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. या नियंत्रण कक्षाद्वारे योजना लाभार्थ्यांची माहिती गोळा केली जाते, तसेच योजना लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. जिल्हा स्तरावरच्या अधिकारी आणि कर्मचारी योजनेच्या अंमलबजावणीत सहभागी आहेत. योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली असून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी आपली आर्थिक स्थिती सुधारली आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांना आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने लाडकी बहीण योजना च्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरविले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये मिळाल्यानंतर महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या रकमेचा वापर केला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे.